आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचवर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग। पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे 2 दिवसाच्या सतत होणाऱ्या पावसामुळे येथील बंधारे फुटून येथील शेतकऱ्याचे प्रचंड असे मोठे नुकसान झालेले आहे आणि शेतकऱ्यांची हीच मागणी आहे, शासनाने त्वरित पंचनामे करून आम्हाला जी काय मदत देता येईल ती मदत द्यावी अशी मागणी येथील सरपंच भगवान हजारे तसेच ग्रामस्थ सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांनी न्यूज लोकमंचद्वारे केली आहे। आपण पाहू शकता की पावसाळा सुरू झाला आणि पहिल्यापासनं या परिसरात भगवानगड आणि परिसरामध्ये तुरळक पावसाच्या हलक्या सरी झाल्या, मात्र शेतीला पूरक पाऊस नसल्यामुळे यावर्षी आता गणपती बसवण्याच्या दिवशी पावसाने मनात घेतलं आणि एक खटी पाणी करून टाकलं आणि या पाण्यामुळे आज अशी अतिवृष्टी झाली की एक प्रकारचा ढगफुटी सदृश्य पाऊस या परिसरात झाला असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचे तसेच घरांचे आतोनात असे मोठे नुकसान झालेले आहे आणि शासनाने त्वरित मिडसांगवीसह परिसरातील शेतकऱ्यांचा ज्यांचे नुकसान झाले त्यांचा पंचनामा करून त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यात यावी अशी मागणी यावेळी मिडसांगवीचे सरपंच भगवान हजारे, उपसरपंच थोरात यांनी केली आहे। आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी निवृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे। गावचा सरपंच बोलतोय। पावसाने अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे आमच्या गावचं खूप नुकसान झालं। साईडच्या शेतकऱ्याचं इकडं भरपूर नुकसान झालं। ते शेतकरी पण इथंच आहेत, तेव्हा तात्काळ आमचे पंचनामे करून त्या लोकांना नुकसान भरपाई द्यावा। उडीद, मूग, कापूस यांची नुकसान भरपाई करावा। अतिवृष्टी ताबडतोब पंचनामे करून घ्यावा तहसीलदार साहेबांनी स्वतः। मिडसांगवीमध्ये आजच्याला रात्री भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि बंधारे फुटून साईडच्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून गावच्या शिवारामध्ये पिकांचं मोठं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी ही प्रशासनाला विनंती आहे।